नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रमेश गुरव आपलं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतोय. आज आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं जे एक्झाम फॉर्म आहे, ह्या एक्झाम फॉर्म संदर्भात अर्ज कसा भरायचा, त्याच्यात डेट्स वगैरे, त्याचं शेड्यूल वेबसाईटवरती कुठं चेक करायचं किंवा अर्ज भरताना ज्या काही तुम्हाला ऑनलाईन टेक्निकली क्वेरी येतात, त्यांचं निराकरण कसं करायचं किंवा एक्झाम फॉर्मचे जे सब्जेक्ट असतात, ते सब्जेक्ट चूज कसे करायचे किंवा एक्झाम फॉर्म भरताना तुम्हाला प्रोफाइल कशी क्रिएट करायची, ह्या सर्व सर्व गोष्टींचं मार्गदर्शन मी तुम्हाला आता ह्या व्हिडिओमध्ये करणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू आपल्या विद्यार्थ्यांना किंवा मित्रांना शेअर करा. तर सर्वप्रथम तुम्हाला युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवरती जायचं आहे. unipune.ac.in ह्या वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला unipune.ac.in ह्या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला इथे एक्झामिनेशनचा हा तुम्हाला टॅब दिसून जाईल. ह्या टॅबवरती आल्यानंतर तुम्हाला असं पेज ओपन होऊन जाईल. ह्या पेजवरती आल्यानंतर तुम्हाला इथं शेड्यूल्स आणि टाइम टेबल ह्या शेड्यूल्सवरती तुम्हाला क्लिक करायचे. ह्या शेड्यूल्सवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं जे एक्झामचं शेड्यूल आहे, त्याचे डेट वगैरे काय आहेत ते सर्व तुम्हाला इथं शो होऊन जाईल आणि त्याचं टाइम टेबल पण तुम्हाला शो होऊन जाईल. आणि तुम्हाला जर अप्लाय करायचं असेल ऑनलाईन पद्धतीने, तिथे एक्झाम फॉर्मवरती तुम्ही इथं क्लिक करू शकता. तर आपण आता ते सर्व गोष्टी आपण कसा अप्लाय करायचे ह्या सर्व गोष्टी आपण पाहणार आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला गुगलला जायचे. गुगलला गेल्यानंतर तुम्हाला sps.unipune.ac.in असं सर्च करायचे. हे सर्च केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं पेज तुम्हाला हे ओपन होऊन जाईल. आता यापूर्वी जर तुम्ही तुमचं अकाउंट जर क्रिएट केलं असेल इथं, तर ते तुम्ही डायरेक्ट लॉग इन करू शकता. पण तुम्ही अकाउंट जर क्रिएट केलं नसेल, तर अकाउंट कसं क्रिएट करायचं ह्या संदर्भातला व्हिडिओ मी यापूर्वी बनवलेला आहे. तो मी व्हिडिओच्या खाली टाकलेला आहे, तो तुम्ही पाहून घ्या. आता मी ऑलरेडी अकाउंट क्रिएट केलं, मी डायरेक्ट लॉग इन बटनवरती क्लिक करेन. ह्या लॉग इन बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं तुमचा ईमेल आय डी किंवा मोबाईल नंबर जो रजिस्टर असेल तो आणि तुमचा पासवर्ड तुम्हाला टाकून, त्यानंतर इथं जो कॅप्चा शो होतोय, तो कॅप्चा टाकून तुम्हाला इथं लॉग इन करायचे. हे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या डॅशबोर्डवरती असं तुमचं पेज दिसून जाईल. जर यापूर्वी तुम्ही कोणताही कोर्स जर केला असेल किंवा तुम्ही एनरोल केला असेल, तर तुम्हाला इथं शो होऊन जाईल. जर तुम्ही यापूर्वी कोणता कोर्स जर एनरोल केला नसेल, तर तुम्हाला न्यू कोर्सवरती क्लिक करायचं आहे. आणि न्यू कोर्सवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं हे पेज ओपन होऊन जाईल. हे पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथं स्टुडंट टाईप इथं चूज करायचं ऑप्शन येईल, न्यू किंवा एक्झिस्टिंग. आणि मग इथं तुम्ही जर नवीन फ्रेश ॲडमिशन घेतलं असेल, न्यू बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. न्यू बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम इथं कॉलेजचा पन कोड विचारेल. तर कॉलेजचा पन कोड कसा शोधायचा आहे तुम्हाला ते मी सांगतो. तर इथं तुम्हाला इथं समोर डोंट नो कॉलेज पन कोड याच्यावरती तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं पेज ओपन होऊन जाईल. असं पेज ओपन झाल्यानंतर इथं तुमचं डिस्ट्रिक्ट, तुमचा तालुका आणि तुमचं कॉलेजचं जे नाव आहे, ते कॉलेजचं नाव तुम्हाला इथं सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर तुम्हाला इथं खाली तुमच्या कॉलेजच्या अगेन्स्ट किंवा तुमच्या तालुक्याच्या, जिल्ह्याच्या अगेन्स्टचे जेवढे काही कॉलेज असेल, त्या कॉलेजची तुम्हाला इथं लिस्ट शो होऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला इथं तुमचा जो पन कोड आहे या कॉलेजच्या समोर तुम्हाला इथं दिसतोय, तो तुम्हाला कॉपी करायचा आहे आणि जस्ट तुम्हाला इकडं ह्या ठिकाणी इथं तुम्हाला पेस्ट करायचं आहे. इथं पेस्ट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या कॉलेजचं नाव इथं तुम्हाला जे असेल ते तुम्हाला इथं शो होऊन जाईल. त्यानंतर तुमचा कोर्स टाईप जो आहे, तो कोर्स टाईप सिलेक्ट करायचा आहे. कोर्सचं नाव काय आहे ते सिलेक्ट करायचं आहे. तुमचं ॲडमिशन फर्स्ट इयर असेल काय ते टाकायचे. तुम्ही जर मीडियम मराठी किंवा इंग्लिश मीडियम असेल ते तुम्हाला सिलेक्ट करायचे. त्यानंतर तुमचा ABC ID आहे. हा ABC ID कसा क्रिएट करायचा आहे ह्या संदर्भातला व्हिडिओ मी यापूर्वी बनवलेला आहे. त्याची लिंक पण मी व्हिडिओच्या खाली टाकलेली आहे, ती तुम्ही एकदा पाहून घ्या. तो ABC ID जनरेट झाल्यानंतर तुम्हाला इथं तो टाकायचा आहे. तो टाकल्यानंतर तुम्हाला खाली प्रिव्हियस एक्झाम डिटेलचा असा एक टॅब ओपन होऊन जाईल. तिथं तुमचा जो प्रिव्हियस तुम्ही जे कोर्सला ॲडमिशन घेतलं होतं, त्या कोर्सचे डिटेल, त्यानंतर तुमचं जे युनिव्हर्सिटी असेल, ती युनिव्हर्सिटीचं नाव,
तुमचं पासिंग मंथ, इयर आणि तुमचं जे पर्सेंटेज असेल ते म्हणजे पर्सेंटेज मार्क ग्रेडमध्ये होतं, पर्सेंटेजमध्ये होतं का CGPAमध्ये होतं ते तुम्हाला इथं चूज करायचं आहे. त्यानंतर तुमचं आता समजा मी पर्सेंटेजमध्ये चूज केले तर तुमचं ऑफ 10 मार्कमध्ये तुम्हाला जेवढे गुण प्राप्त झाले ते टाकायचे आहेत आणि ते कितीपैकी म्हणजे आउट ऑफ कितीपैकी होते. समजा मला 1200 पैकी 900 होते तर मी ते टाकून देईन आणि हे केल्यानंतर तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं ऑटोमॅटिक तुमचे जे पर्सेंटेज आहे ते काउंट होऊन इथं समोर शो होऊन जाते. हे तुम्हाला काही इथं फिल करायची गरज नाही आहे. त्यानंतर तुमचा जो क्लास ग्रेड आहे तो फर्स्ट क्लास आहे, काय सेकंड क्लास आहे, हायर सेकंड आहे तो टाकायचा तुम्हाला मार्कशीट प्रमाणे आणि तुमचा सीट नंबर प्रिव्हियस इयरचा टाकायचा. त्यानंतर सेव्ह बटनवरती क्लिक करायचे. सेव्ह बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या डॅशबोर्डला हे शो होऊन जाईल. तुम्ही कोर्स एनरोल केलेला. आता मी यापूर्वी केलेला आहे. हे असं तुम्हाला मी आता इथं 2 कोर्स केलेले आहे एनरोल. त्यामुळे इथं 2 कोर्स दिसतायत तुम्हाला. तुम्ही एक केला तर एक दिसेल. आता तुम्हाला जर BCVDचा त्या पण कोड तुम्हाला ह्याच्यानुसार तुम्हाला जर फाइंड नाही झाला तर तुम्हाला दुसरा एक ऑप्शन सांगतो मी. Googleला जायचं तुम्हाला. Googleला गेल्यानंतर तुम्हाला BCVD तुमचं कॉलेजचं नाव टाकायचं आहे. कॉलेजचं नाव टाकल्यानंतर तुम्हाला कॉलेजचं नाव स्पेस द्यायचं आहे. BCVD पण कोड म्हणून सर्च करायचं आहे. BCVD पण कोड म्हणून सर्च केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं टॅब ओपन जाईल. तुमचा हा इथं पण कोड तुम्हाला इथं शो होऊन जाईल. इथून पण तुम्ही कॉपी करू शकता. आता इथं ह्या पेजवरती आल्यानंतर तुम्हाला समजा तर काही विद्यार्थी काय करतात, मी समजा MA इकॉनॉमिक्सला ॲडमिशन घेतलं होतं. माझं एक MA इकॉनॉमिक्स कंप्लीट झालेलं आहे आणि आता मला समजा LLBला ॲडमिशन घ्यायचं आहे किंवा दुसरं कोणत्या प्रोफेशनल, नॉन प्रोफेशनल कोणत्या कोर्सला ॲडमिशन घ्यायचं आहे. परंतु आता ते त्यांचं ऑलरेडी अकाउंट क्रिएट असल्यामुळे ते डायरेक्ट न्यू एनरोल कोर्स करतील आणि न्यू एनरोल कोर्स केल्यानंतर त्यांना सर्व फिल केल्यानंतर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे असा पॉपअप मेसेज येऊन जाईल का कोर्स एनरोलमेंट फेल्ड, यू कॅन नॉट एनरोल दिस कोर्स बिकॉज यू ऑलरेडी एनरोल वन टाइम फुल टाइम कोर्स. मी म्हणजे तुम्ही फुल टाइमचा एक पूर्वी कोर्स तुम्ही सिलेक्ट केल्यामुळे तुम्हाला नवीन कोर्स एनरोल करता येत नाही. आता अशा वेळेस करायचं काय, तर आता ऑलरेडी समजा माझा MA इकॉनॉमिक्सचा तुमचा कोणता जो कोर्स असेल तो जर कंप्लीट झाला असेल तर तो कोर्स तुम्ही विद्यापीठातून डिलीट करून घेऊ शकता ही प्रोफाईल आणि नव्याने फ्रेश करू शकता. किंवा दुसरा ऑप्शन असा आहे का तुम्ही तुमचं नवीन मोबाईल नंबर आणि नवीन ईमेल ID नी रजिस्टर करून तुम्ही हे अकाउंट क्रिएट करून तुम्ही याच्यातून फॉर्म भरू शकता. तर हे असं जर पॉपअप तुम्हाला एरर येत असेल तर तुम्ही युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन तुमचं ते प्रोफाईल ही डिलीट करून घ्या. त्यानंतर तुम्ही इथं नवीन कोर्स एनरोल करू शकता. आता हे झाल्यानंतर तुम्हाला इथं एक्झाम फॉर्मचा इथं ऑप्शन दिसून जाईल. हा एक्झाम फॉर्मच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं तुम्हाला. एक्झाम फॉर्मच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं पेज ओपन होऊन जाईल. हे पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला प्रोसेस बटनवरती क्लिक करायचे. प्रोसेस बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे एक्झाम पेज ओपन होऊन जाईल. आता ऑलरेडी मी इथं कोर्स सिलेक्ट केलेला आहे त्याच्यामुळे तिथं तुम्हाला डॅशबोर्ड दिसून जाईल. जर तुम्ही ह्यापूर्वी केलं नसेल तर तुम्हाला फक्त हे वरचे टॅब दिसून जातील. जर तुम्ही फर्स्ट इयर असेल तर फर्स्ट इयर सिलेक्ट करायचे. फर्स्ट इयरवरती याच्यावरती क्लिक करायचे तुम्हाला आणि ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा पुढं ॲप्लिकेशन फॉर्म फिल होईल. तुम्ही जे प्रोफाईल सगळे डिटेल भरले ते सगळं तुम्हाला शो होऊन जाईल. त्यानंतर तुमचे जे कोर्सच्या अगेन जे सब्जेक्ट आहे तुमच्या कॉलेजच्या अगेन ते कॉलेजच्या अगेनचे सब्जेक्ट सगळे शो होऊन जातील. तुम्हाला जे सब्जेक्ट जे आहे सब्जेक्ट जे तुम्हाला हवेत त्याच्यावर तुम्हाला इथं टिक करायचं येस नो येस नो असे तुम्हाला ऑप्शन येऊन जातील. आणि त्यानंतर तुमचं ते प्रोसेस टू आणि सेव्ह बटनवरती क्लिक करायचे. सेव्ह बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला डॅशबोर्डला असा फॉर्म दिसून जाईल. इथं तुम्हाला आता हा फॉर्म ऑलरेडी इनकम्प्लीटेड आहे त्यामुळं इथं इनकम्प्लीट येतो. इथं कंप्लीट म्हणून ऑप्शन येऊन जाईल तुम्हाला इथं आणि त्यानंतर इथं पुढं प्रिंटचं ऑप्शन येऊन जाईल. प्रिंटचं ऑप्शन आल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीची तुमची PDF तुमची एक्झाम फॉर्मची जनरेट होणार आहे. तुमचे सगळे डिटेल इथं मेन्शन केलेले असणार आहे. तुम्ही जे कोणते कोर्स इथं सिलेक्ट केलेले आहेत हे सर्व डिटेल तुम्हाला इथं शो होऊन जातील. त्यानंतर तुमचं जे एक्झामचं फी स्ट्रक्चर असणार आहे हे सर्व स्ट्रक्चर तुमचं टोटल किती फी स्ट्रक्चर आहे हे तुम्हाला शेड्यूलमध्ये खाली दिसून जाईल. त्यानंतर हे एक्झाम फॉर्म तुम्हाला एक्झाम फॉर्मची प्रिंट मारायची, इथं तुमचं सिग्नेचर वगैरे करायचे. त्याचबरोबर तुमचं ABC IDची झेरॉक्स मारायची किंवा लास्ट इयरची जी मार्कशीट असेल ते सर्व फॉर्मची प्रिंट काढून तुम्हाला तुमच्या महाविद्यालयामध्ये नेऊन जमा करायची. त्यानंतर आणि तुमचं जे एक्झाम फॉर्मवरती जे टोटल पेड फीस जी आली आहे 1120 ही तुमच्या महाविद्यालयात जमा करायची आहे तुम्हाला. अशा पद्धतीने एक्झाम फॉर्मची
पूर्ण परिपूर्ण आणि सोपी अशी प्रोसेस आहे. अशा पद्धतीने तुम्ही एक्झाम फॉर्म भरू शकता. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर काही अडचण आलीच, तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मी तुम्हाला तुमच्या प्रश्नांना उत्तरं नक्कीच देईन. धन्यवाद.